आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट म्हणजे एक टॉपिक स्टार्ट करायचं आहे. ॲग्रीगेट फंक्शन्स. ॲग्रीगेट A-G-R-E-G-A-T ॲग्रीगेट फंक्शन्स. तर आतापर्यंत आपण इन्सर्ट, सिलेक्ट क्वेरीज बघितल्या आणि सिलेक्टमध्ये भरपूर क्लॉजेस बघितले. व्हेअर क्लॉज, अँड, नॉट, इन, नॉट इन, बिटवीन, ऑर्डर बाय, सगळं. आता आपले काही ॲग्रीगेट फंक्शन्स बघायचे. आता हे फंक्शन नावातच तुम्हाला आन्सर भेटत असेल, की सम आहे, मॅक्स आहे, मीन आहे, एव्हरेज आहे, काउंट आहे. तर हे खूप कॉमनली अँड रेग्युलरली यूज फंक्शन आहे एसक्यूएलचे. त्याला ॲग्रीगेट फंक्शन म्हणतात. तर याचा वापर आपल्याला करायचा. तर याचा वापर करत असताना ना आपल्याला मेन म्हणजे एक टेबल लागेल, नवीन टेबल बनवावा लागेल. आता मी तो टेबल परत नाही बनवत. माझ्याकडे ऑलरेडी टेबल आहे बनलेलं. त्याच्यावर आपण काम करू. ठीक आहे. ॲग्रीगेट फंक्शन सोबत काम करत असताना काही रूल्स जे आहेत ते लक्षात ठेवायचे असतात. ठीक आहे. मग ते रूल्स काय ते आधी सांगतो, मग आपण त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू. ठीक आहे. हे बघा, जनरली लक्षात घ्या, ॲग्रीगेट फंक्शन सोबत जर काम करायचं असेल तर याचा पहिला रूल आहे, रूल नंबर 1. काय रूल नंबर 1? रूल नंबर 1 असा आहे, इट्स रिटर्न्स साइज. रूल नंबर 1, रिटर्न सिंगल व्हॅल्यू. RETURN, रिटर्न SINGLE. हे नेहमी ॲग्रीगेट फंक्शन जे आहे तुम्हाला सिंगल व्हॅल्यू रिटर्न करून देतं. ठीक आहे. आणि नावातच आहे ना, सम तर समच देईल, मॅक्स मॅक्स देईल. हजारो नंबर आहे पण एकच मॅक्स असेल तुमचं. मीन मीन देईल, काउंट काउंट देईल. किती 1000 रेकॉर्ड आहे, 1,00,000 रेकॉर्ड आहे, करोड रेकॉर्ड आहे. पहिलं पॅरामीटर ॲग्रीगेट सोबत लक्षात घ्यायचा. तो सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो. आणि सेकंड गोष्ट अशी आहे, वर्क विथ न्यूमेरिक व्हॅल्यू. वर्क विथ न्यूमेरिक व्हॅल्यू. न्यूमेरिक म्हणजे नंबर सोबतच काम करतो. ऑब्व्हियसली ना तुम्ही सम, मार्क्स काढताय, मीन काढताय, एव्हरेज काढताय, काउंट काढताय. तुम्हाला नॉन न्यूमेरिक सोबत कसं तो वर्क होणार? तर हे 2 रूल्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि ह्याला क्वेरीमध्ये वापरणं खूप ईझी आहे. काहीच अवघड नाहीये. ओके. ते आता मी सांगतो मी तुम्हाला प्रॅक्टिकली. आपण पीजे ॲडमिन ओपन करू आपण. अ, आणि मला थोडा वेगळा डेटाबेस मी सिलेक्ट करतो कारण मला जो रिक्वायर्ड टेबल लागणार आहे, तो टेबल इथे आहे माझा. या टेबल्समध्ये एक एम्प्लॉयी नावाचा टेबल बनवलेलं आहे बघा मी इथे. ठीक आहे. कारण आपल्या कॉन्टॅक्ट टेबलमध्ये असं काही स्पेसिफिक नाहीये तिथे कॅल्क्युलेशनसाठी म्हणून मी हा एम्प्लॉयी नावाचा टेबल घेतोय. सिंपल सिलेक्ट करणार आहे मी इथे. सिलेक्ट काय करू? स्टार फ्रॉम एम्प्लॉय, EMP एम्प्लॉय. सगळे एम्प्लॉय मला सिलेक्ट होतील इथे. हे बघा. इथे एम्प्लॉय सिलेक्ट झाले सगळे. फाईन. आता याच्यामध्ये मेन हे बघायचं, याच्यामध्ये बघा सॅलरी पण आहे. दिसतंय? बस हे एक कॉलम पाहिजे होतं म्हणून मी हा टेबल घेतला. आता याच्यातून आपल्याला मॅक्स सॅलरी कोणाला आहे, मिनिमम सॅलरी कोणाला आहे, टोटल सॅलरी किती आहे, एव्हरेज सॅलरी किती आहे, किती लोकं रजिस्टर्ड आहेत, हे सगळे टाइपचे क्वेरी करायचे असतं. ओके. तर बेसिकली आधी हे फंक्शन नाही वापरलं तर काय व्हायचं, आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय करायला लावायचं. मग इथे सगळे रेकॉर्ड सेट भेटायचे. मग तुम्हाला प्रोग्रामॅटिकली ते परत एका ॲरेमध्ये त्याला ॲड करून मग तो त्याच्यातला मॅक्स व्हॅल्यू फाइंड करायचो. हे ते खूप लेंदी वे होतो. ठीक आहे. खूप सारा कोड करावा लागतो डेव्हलपरला. पण ॲग्रीगेट फंक्शनचा जर आपण वापर केला, तर डायरेक्ट रिक्वायर्ड व्हॅल्यू भेटून जाते. ठीक आहे. तर आता बघा मी इथे आता लिहिताना क्वेरी लिहितो, सिलेक्ट, SEELECT, सिलेक्ट. जे फंक्शन वापरायचंय तो फंक्शन वापरा. सपोज मला मॅक्स वापरायचं तर मी MAX, मॅक्स ऑफ फंक्शन आहे ना तो करत. मॅक्स ऑफ कशातला मॅक्स काढायचा आहे? सॅलरी मधला. मॅक्स ऑफ सॅलरी करेल फ्रॉम एम्प्लॉय.
मग आता या सगळ्यांमध्ये मॅक्स सॅलरी कोणती आहे? 74,000 रुपये. सो इथून मी काय करेल, सिलेक्ट करेल, तर आपल्याला आउटपुट मध्ये भेटेल 74,000. डायरेक्टली तो इंटरनली सगळ्या गोष्टी त्याने मॅनेज केल्या, जो मॅक्स आहे त्याने रीड करून दिला. त्याच वेळी आपल्याला सिंपल काय भेटेल? मीन सॅलरी. बस, जिथे मॅक्स आहे तिथे तुम्ही काय करणार आहे? मीन करून टाका. जी मिनिमम सॅलरी आहे ती मिनिमम सॅलरी ते भेटून जाईल. मॅक्स ऑफ सॅलरी फाइंड केलं, त्याच वेळेने आपण मीन ऑफ सॅलरी पण फाइंड केले. मिनिमम सॅलरी जी असेल ती 24,000. ओके. त्याच्यानंतर टोटल सॅलरी डिस्ट्रीब्युटेड टू द एम्प्लॉय. टोटल सॅलरी किती आहे एम्प्लॉयची, पूर्ण सगळ्या एम्प्लॉय मिळून. त्यासाठी काय करणार आहे, तुम्ही सम ऑफ सॅलरी. तर टोटल सम किती तुमची जी असेल, कुठे गेलो आपण? हा, मॅक्सनी मॅक्स भेटली, मीननी मीन भेटली, समने सम, पूर्ण टोटल भेटून गेलं. ठीक आहे. आता ऍव्हरेज सॅलरी काढायची, एव्हीजी. एव्हीजी ऍव्हरेज सॅलरी म्हणजे तुम्ही सगळ्यांचं सम करून डिवायडेड बाय नंबर ऑफ एम्प्लॉय तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे आता किती एम्प्लॉय आहेत? 4 एम्प्लॉय. आणि आपण सम किती आली होती आपली? जवळजवळ 1,88,000. तर तुम्ही याला जर सिलेक्ट, SELECT सिलेक्ट काय करायचं? 1,88,000 डिवायडेड बाय 4. तर असं ऍव्हरेज कॅल्क्युलेट होतं. ठीक आहे. तर याचं ऍव्हरेज काय येईल? जे पण येईल ते 47,000. यांनी पण नियर अबाउट एवढीच व्हॅल्यू आपल्याला दिली पाहिजे. हे बघा, दिलं 47,000 आणि 0 कारण तो पुढचे फ्रॅक्शन पण कॅल्क्युलेट करत असतो. तर फाईन, याने ऍव्हरेज भेटलं. आता उरतो फक्त एक तुमचा काउंटचा. आता काउंटचा एक हे आहे एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे काउंट फंक्शन तुम्ही बेसिकली न्यूमेरिक सोबत पण वर्क करू शकतात, पण त्याचं असं स्पेशली नाही की तुम्ही न्यूमरच वापरा तिथे. तुम्ही कुठल्याही कॉलमचे फील्ड घेऊ शकता. जनरली लोक स्टार घेतात. म्हणजे किती नंबर ऑफ रेकॉर्ड्स या टेबलमध्ये एक्झिस्ट आहेत ते बघण्यासाठी काउंट ऑफ स्टार करतो. 4 लोक आहेत. तर हे ऍग्रीगेट फंक्शन्स आहेत. या ऍग्रीगेटच्या फंक्शन्स वापर करून आपल्याला काय करायचं असतं? गोष्टी फाइंड करायचं असतं. मॅक्स असेल, मीन असेल, सम असेल, ऍव्हरेज असेल, काउंट असेल, दिस असेल. पण जसं मी ते 2 गोष्टी लिहून ठेवल्या होत्या, की हा फक्त सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो आणि फक्त वर्क होतो नंबर सोबतच. ठीक आहे. पण आता ठीक आहे, एका वेळेस ठीक आहे, असं आउटपुट आलं तर आपण रिक्वायर्ड आहे. पण मला जर कोणी विचारलं तुम्हाला, की सगळ्यात जास्त सॅलरी आहे त्या एम्प्लॉयीचं नाव काय? आणि हे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन असेच असतात. ते तर मॅक्स ऑफ सॅलरी तर नाही विचारत, ते सेकंड हायेस्ट सॅलरी विचारतात. तेव्हा काय करणार तुमच्याकडे? ऑप्शन काहीतरी पाहिजे ना. मॅक्सने मॅक्स भेटून गेलं, पण सेकंड हायेस्ट कसं कॅल्क्युलेट करणार? तो पण एक पार्ट आहे. हं. त्याच्या आधी मला ज्याला मॅक्स सॅलरी आहे त्या एम्प्लॉयीचं नाव पाहिजे. ठीक आहे. मग ती क्वेरी कशी करायची? कसं करणार आपण? सिलेक्ट द नेम ऑफ एम्प्लॉय हू इज गेटिंग हायेस्ट सॅलरी. काय लिहिणार तुम्ही? सांगा बरं. Select star from EMP where max is equal to max of salary. स्टार कशाला? फक्त नाव पाहिजे ना. सिलेक्ट. क्वेरी पाठवली का? नहीं नहीं हा, प्रशांत पाटील. बोल, प्रथमेश पाटील. नहीं सर, स्कूलर है.
सिलेक्ट करणार आहे आपण. काय पाहिजे आपल्याला? नाव. नाव कशात स्टोअर केलं आहे? ई नेम मध्ये. सिलेक्ट ई नेम. एम्प्लॉय पाहिजे. पण कोणत्या एम्प्लॉयचं नाव पाहिजे? जरा मॅक्स सॅलरी. बरोबर? म्हणजे तुम्ही कॉमा करून असं मॅक्स ऑफ सॅलरी केलं तर चालेल का? असं चालेल का? ही क्वेरी बरोबर आहे का चुकीची? का वाटतं तुम्हाला? रन होऊ शकते ती. होऊ बरोबर. शकतं. बरोबर. ऐश्वर्या बोलली म्हणून आपण होऊ शकतो. चला. एरर दिला. पण पहिलाच रूल काय लिहिला होता? ऍग्रीगेट फंक्शन नेहमी सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो ना. मग इथे 2 व्हॅल्यू तुम्ही कसं काय रिटर्न करू शकता? म्हणून ही तर गोष्ट ही चालणार नाही. ठीक आहे. मग असं कुठलं ऑप्शन आहे जेणेकरून आपण ते व्हॅल्यू गेट करू शकतो? मग त्याच्यासाठी एक आता नवीन मी टूल्स तुम्हाला शिकवतो. त्या गोष्टीला सब क्वेरी किंवा इनर क्वेरी असं म्हणतात. सब क्वेरी, सब QUERY और इनर क्वेरी. म्हणजे क्वेरी मध्ये क्वेरी लिहिणं. याला सब क्वेरी किंवा इनर क्वेरी म्हटलं जातं. आता बघा मी काय करतोय सिंपलचं. आपल्याला एक क्वेरी माहिती आहे. ही बघा मी आधी सगळं सिलेक्ट करतो. बघा आपल्याला सिंपल क्वेरी माहिती आहे. आता फक्त आपण कंबाईन करतोय दोघांना. पहिली क्वेरी करू आपण एम्प्लॉयचं नाव सिलेक्ट करायचं. ओके. ही जर क्वेरी केली तर आता आउटपुट येईल. आता आउटपुट भेटेल का नाही? सिलेक्ट एम्प्लॉय नेम फ्रॉम हो एम्प्लॉय. हो काही चुकी भेटेल. नाही, बरोबर भेटून जाईल. आले सगळे एम्प्लॉयचे नाव? बरोबर. आणि मी इथे फाइंड करतोय मॅक्स ऑफ सॅलरी. तर याने मला मॅक्स भेटतंय. बरोबर? म्हणजे आता आपल्याकडे 2 क्वेरी बघा. एक क्वेरी आहे एम्प्लॉयचं नाव सिलेक्ट करण्यासाठी आणि दुसरी क्वेरी आहे मॅक्स व्हॅल्यू सिलेक्ट करण्यासाठी. म्हणजे तर दोघांना जर आपण कंबाईन करू शकलो, मग आपल्याला त्याच एम्प्लॉयचं नाव भेटेल ज्याची मॅक्स सॅलरी आहे ती. ठीक आहे. मग त्याला कंबाईन कसं करायचं? सिंपल गोष्ट आहे. इथे जाऊन आपण व्हेअर करणार. व्हेअर सॅलरी इज इक्वल टू. तर मी सॅलरी इक्वल टू इथे जर मॅक्स वाला कंपेअर केलं तर मॅक्स ऑफ सॅलरीज भेटेल ना. त्याच एम्प्लॉयचं नाव भेटेल. कारण व्हेअर कंडिशन मध्ये आपण जी कंडिशन टाकतो तीच भेटती ना. व्हेअर एम्प्लॉय आयडी इज इक्वल टू 1 केलं तर 1 चे डिटेल भेटेल. 2 केलं तर 2 चे डिटेल भेटेल. आणि मी जर व्हेअर सॅलरी इज इक्वल टू ज्याची मॅक्स आहे ते कंपेअर केलं, तेच भेटेल. म्हणून इथे मी काय करतो व्हेअर सॅलरी इज इक्वल टू आणि त्याच्यामध्ये जाऊन काय करतो, ही इनर क्वेरी और सब क्वेरी लिहायची. ओके. म्हणजे बेसिकली हे आउटपुट कसं येणार आहे, व्हेअर सॅलरी इज इक्वल टू 74,000 असं त्याचं तयार होणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली ही मॅक्स सॅलरीच असेल ना. पण मॅक्स सॅलरी आता 3-4 रेकॉर्ड आहे म्हणून इथे दिसतंय. पण 100,000 रेकॉर्ड असेल तर दिसणार नाही. पण आपल्याला माहिती आहे, की ही जी क्वेरी आहे, ती क्वेरी मॅक्स ऑफ सॅलरी फाइंड करून घेईल आणि ती मॅक्स ऑफ सॅलरी ह्या टेबलमध्ये जाऊन कंपेअर करेल. आता जर मी याला रन केलं, तर मला इथे दोन्ही व्हॅल्यू भेटतील. एम्प्लॉयचं नाव पण भेटेल आणि ती सॅलरी पण भेटेल. नाही बघ 74,000 आणि ऋतूचं. बरोबर आहे ना? चेक करून घ्यायचं फक्त. 74,000
ऋतुजालाचे बरोबर. आणि मिनिमम कोणाला आहे 24 आणि निकिता. आता मी बघा याला कॉपी करतो. इथे फक्त काय करतो वेअर सॅलरी इज इक्वल टू मीन ऑफ सॅलरी. सिलेक्ट कर. भेटलं निकिताला मिनिमम सॅलरी आहे. ठीक आहे. 9:30 ला बंद होतं तिचं दवाखाना. हो चक्र वर चालू आहे तर चालेल. उन्हाळ्याचे दिवस आहे चाललंच मॅक्स अँड मीन भेटून गेलं आणि ही सब क्वेरी पण भेटली. लक्षात हे सिलेक्ट दिस 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 आणि सब क्वेरी आणि इनर क्वेरी. ठीक आहे. तर हे ऍग्रीगेट फंक्शन आहे. पण मॅक्स मीन ऍव्हरेज काउंट आणि सब क्वेरी आणि इनर क्वेरी आपण कॅल्क्युलेट करतो. आता थोडस आता आपण वेगळं बघणार आहे. वेगळं म्हणजे की मला मॅक्स ऑफ सॅलरी काढायची आहे विदाउट युजिंग ऍग्रीगेट फंक्शन्स. ठीक आहे. हे तर कोणी पण सांगेल ना मॅक्स ऑफ सॅलरी लॅन सॅलरी भेटून जाईल. पण बिल्ट इन फंक्शन वापरायचे नाही. विदाउट फंक्शन वापरता आपल्याला मॅक्स सॅलरी फाइंड करायची. मग ते कसं फाइंड करणार ते आता बघायचं आपल्याला. ठीक आहे. या क्वेरी ऍज इट इज राहू देतो मी. वरती येऊन जाऊ आपण आणि ती पहिली क्वेरी रन करून घेऊ आपण. आपल्याकडे फील्ड राहतील की काय काय फील्ड आहेत ते. इथे आला मी. एंटर 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 एंटर. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. तर आपल्याला हायेस्ट सॅलरीचं फाइंड करायचंय पण विदाउट युजिंग ऍग्रीगेट फंक्शन. मग ऍग्रीगेट फंक्शन जर आपण असं वापरणार तर मल्टिपल व्हॅल्यू आपण रिटर्न करू शकतो. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचंय सिलेक्ट एम्प्लॉयचं नाव आणि सॅलरी. सिलेक्ट ई नेम कॉमा सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय. भेटले. पण याच्यातलं आपल्याला काय पाहिजे मॅक्स सॅलरी वाला. काय ऑप्शन आहे तुमच्याकडे विदाउट ऍग्रीगेट फंक्शन जर वापरायचं असेल तर काय करता येईल. कसं फाइंड करू शकता तुम्ही म्हणजे फक्त डायरेक्ट क्वेरी बघितलं तर लगेच कळतं हा एवढंच असेल. पण ते काय वापरू शकतो कसं वापरू शकतो हे विचार यायला आम्ही 8 वर्ष स्पेंड केले. तुम्हाला ते 8 सेकंदात सांगितलं तुम्हाला वाटेल हा आलं असेल. तुम्ही मला सांगा आता कसं फाइंड करणार तुम्ही. तर डोळ्यांना दिसतं पण आहे तुम्हाला. असं काय करावं लागेल जेणेकरून आपल्याला ना ते भेटून जाईल किंवा असं. Salary is greater than 70,000. पण इथे तुम्हाला डोळ्यांना दिसतंय ना ते. आता हेच जर माझ्याकडे 1000 रेकॉर्ड असते मग तुम्ही 1000 रेकॉर्ड बघावं लागले असते ना तुम्हाला एक 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 कोणतं मोठं कोणतं मोठं. आता इथे 4 रेकॉर्ड असल्यामुळे दिसून गेलं. मी तुम्हाला हिंट देतो चला थोडस तुम्हाला ऑर्डरिंग करून घ्यावं लागेल. ठीक आहे. काल आपण बघितलं एक क्लॉज. कुठला बघितला होता. ऑर्डर बाय. हा मग सांगा आता ऑर्डर बाय वापरून काय करावं लागेल. आता अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ऑर्डर बाय वापरावं लागेल. मग कसं वापरता ऑर्डर बाय.
कसं करणार? Select salary. Select salary from employee. Order by salary sending. एम्प्लॉयचं नाव पण वापरू शकतो ना, हे ऍग्रीगेट फंक्शन थोडी आहे. चालेल ना नाही. सिलेक्ट एम्प्लॉय नेम कॉमा सॅलरी फ्रॉम ईएमपी ऑर्डर बाय सॅलरी आणि वापर करणारे डीईएससी. म्हणजे जे टॉपचे आहेत ते वरती येतील आणि जे बाकी आहेत ते ऑटोमॅटिकली खाली येऊन जातील. अरे पण आता फक्त प्रश्न असा उडतोय, काही काही तुम्हाला विचारतात की फर्स्ट हायेस्ट सॅलरी, सेकंड हायेस्ट सॅलरी, थर्ड हायेस्ट सॅलरी. मला ते तुम्हाला आता एवढं तरी माहिती आहे की जो सगळ्यात पहिलं असेल ना, तो तुमचा हायेस्ट वाला आहे, मॅक्स सॅलरी वाला आहे. जो दुसऱ्या नंबरला असेल तो सेकंड हायेस्टला आहे. हे तर ऑर्डरिंग केल्यामुळे आपल्याला कन्फर्म होऊन जातं की हे याच वेने ऑर्डरिंग होणार. आता फक्त प्रश्न एवढा आहे की मी फक्त पहिलाच रेकॉर्ड कसा गेट करू किंवा दुसराच कसा गेट करू. ओके. मग त्याच्यासाठी एसक्यूएल मध्ये एक लिमिट दिलेलं आहे. लिमिट नावाचं क्लॉज कीवर्ड्स आहे. ओके. ऑर्डर फ्रॉम एम्प्लॉय ऑर्डर बाय सॅलरी डिसेंडिंग. मी इथे LIMIT लिमिट देतो 1. याने काय होईल, फक्त जो टॉप मोस्ट रेकॉर्ड आहे तोच सिलेक्ट होईल फक्त. हे बघ. मग ही जी क्वेरी आहे, सिलेक्ट द मॅक्स ऑफ सॅलरी विदाउट युजिंग ऍग्रीगेट फंक्शन्स. मग ही क्वेरी खूप जणांना येत नाही, सगळेजण ऍग्रीगेट फंक्शनच वापरतात. बट हा पण एक वे आहे विदाउट युजिंग ऍग्रीगेट फंक्शन फाइंड करण्यासाठी. ओके. मग ही झाली तुमची फर्स्ट हायेस्ट. मग सेकंड हायेस्ट कशी कॅल्क्युलेट करणार तुम्ही? सेकंड हायेस्ट जर करायची असेल तर पहिला रो स्किप करून त्याच्यानंतर दुसरा रेकॉर्ड तुम्हाला सेट करावा लागेल. मग त्याच्यासाठी इथे आपल्याला लिमिटच वापरायचे. बट लिमिटचे काही कॉम्बिनेशन आहे. मी इथे 1 ऑफसेट 1 एक सोडल्यानंतर 1 याचा अर्थ असा होतो. मग ती आहे 55. आता तुम्हाला इथे 2 करायचे. थर्ड हायेस्ट सॅलरी विचारली, बघून घ्या एकदा, कन्फर्म करून घ्या म्हणजे ते क्लिअर होऊन जाईल. फर्स्ट हायेस्ट होतं ऋतुजा 74 ते आलं, सांजली 55 आलं. आता थर्ड हायेस्ट सॅलरी फाइंड करायची आहे. मी ते कसं करणार, सुरेश आणि 35 आलं पाहिजे. थर्ड हायेस्ट साठी मी इथे करणार लिमिट टू ऑफसेट 1. नाही असं नसेल हे, 1 ऑफसेट 1 लिमिट 1 एक रेकॉर्ड. 1 ऑफसेट 1 म्हणजे 1 सोडून दुसरा, 2 सोडून 1 असं असेल. आउटपुट काय पाहिजे, सुरेश 35,000. ओके. इथं असं आहे की पहिलं सोडल्यानंतर 2 रेकॉर्ड, याचा अर्थ असा झाला. पण आपल्याला 2 सोडायचे आहे आणि एकच रेकॉर्ड पाहिजे. पहिले 2 स्किप कर आणि एक रेकॉर्ड दाखव. पहिलं 1 स्किप कर आणि एक रेकॉर्ड दाखव. नाही तर फक्त पहिलाच रेकॉर्ड दाखव. आता येईल पहिले 2 तो सोडेल आणि फक्त तिसरा रेकॉर्ड दाखव. दिस इज स्विच. थर्ड आहे. फोर्थ हायेस्ट पाहिजे असेल तर सेम पॅटर्न वापरायचं. LIMIT लिमिट. एकच रेकॉर्ड दाखव, पण किती रेकॉर्ड सोडून, पहिले 3 स्किप कर आणि त्याच्यानंतरचा जो चौथा रेकॉर्ड आहे तो दाखव. 24. ओके. हे लक्षात आलं, लिमिट आणि ऑफसेट. तर हा एक पार्ट आहे. ओके. या क्वेऱ्या सहजासहजी खूप जणांना करता येत नाही. त्याची खूप प्रॅक्टिस लागते आणि एक प्रॉपर अंडरस्टँडिंग लागतं की ऍग्रीगेट फंक्शन्स वापरून कसं करायचं आणि विदाउट ऍग्रीगेट फंक्शन वापरून कसं इम्प्लिमेंट करायचं. ओके. आपण सिंपल सिलेक्ट सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ऑर्डर बाय करून आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतं. लक्षात आलं हे? साधा कुठल्याही कॉम्बिनेशनच्या क्वेऱ्या तुम्ही इथे करू शकता विथ द हेल्प ऑफ ऍग्रीगेट फंक्शन्स. ऍग्रीगेटचा फक्त सिंगल व्हॅल्यू रिटर्न करते, पण आपल्याला जर त्याच्यासोबत एम्प्लॉयचं नाव जरी पाहिजे असेल तर आपल्याला इनर क्वेरी आणि सब क्वेरी वापरता येईल.
म्हणजे इथून पुढे आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, कॅन वी यूज अ टू सिलेक्ट स्टेटमेंट इन अ क्वेरी, असं जर कोणी विचारलं तर डायरेक्ट रॉंग नाही म्हणायचं. कारण आपल्याला एकच सवय की सिलेक्ट एकदाच करू ना आपण, दोन दोन सिलेक्ट कशाला. तर याचा आन्सर येस, वी कॅन यूज द सिलेक्ट क्वेरी इफ यू आर युझिंग एनी इनर कंडिशन क्वेरीज. सब क्वेरी किंवा इनर क्वेरी लिहायची जर वेळ येत असेल तर आपल्याला तिथे एसक्यूएल मध्ये लिहावं लागतं. मोस्टली ते ऍग्रीगेट फंक्शनच्या रुल्स मध्ये ते ऍप्लिकेबल होतं. ऑर्डर बाय पण माहिती पाहिजे, असेंडिंग डिसेंडिंग. आणि हे एक लिमिटची गोष्ट आहे, कुठून स्टार्ट करायची, किती सोडून किती रेकॉर्ड द्यायचे, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता मी दुसरी क्वेरी विचारतो, फाइंड ऑल टॉप 3 एम्प्लॉईज, फाइंड ऑल हायेस्ट पेड टॉप 3 एम्प्लॉई, अशी जर क्वेरी विचारली तर तुम्ही कसं सांगणार? किंवा शाळेतले 3 टॉपर शोधा, किंवा टॉप 3 हायेस्ट पेड एम्प्लॉई सॅलरी वाले शोधायचे, तर कसं शोधणार तुम्ही? 90% क्वेरी तर तुमच्याकडे लिमिट रेडी आहे. लिमिट नंतर 3 येईल. इथे काय लिमिट करणार? नंतर 3. बस सेम करणार. लिमिट जर आपण 1 दिलं तर एक रेकॉर्ड देते, 2 दिलं तर 2, 3 दिलं तर किती देईल? तो 3 देईल. पण ते 3 कोणते देणार आहे? टॉपचे 74, 55 आणि 33. हेच बघा, मग असंच लागतं ना की आपल्याला, तुम्हाला बघा, रिझल्ट लागल्याबरोबर महाराष्ट्रातलं टॉपर कोण लगेच भेटून जातं तुम्हाला. मग ते काय करतं, आपल्या रिझल्ट सेट मध्ये फक्त टॉप 3 मारून घेतात किंवा लिमिट 3 करून टाकतात. संपलं, त्यांना भेटून गेले टॉप 3 स्टुडंट्स. एवढे लाखो रेकॉर्ड एक 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 बघत थोडी बसणार आहे. डेटाबेस मध्ये ऑलरेडी मेंटेन असतं, फक्त ते सिलेक्ट केलं की काम झालं आपलं. तर असे इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. हे आलं लक्षात ऍग्रीगेट फंक्शनचं टॉपिक. इथे कोणाला काही डाऊट आहे तर विचारून घ्या. 5 ऍग्रीगेट फंक्शन आहे, हे एक जनरल नॉलेज म्हणून लावू द्या की देर आर 5 ऍग्रीगेट फंक्शन, सम, मॅक्स, मीन, एव्हरेज, काउंट. ठीक आहे. आणि वापरायचं असेल तर आपण डायरेक्ट त्या फंक्शनचं नाव, त्याच्यामध्ये न्यूमेरिक फील्डच पास करायचा, इंटिजर तर इंटिजर असेल तेच. त्यानंतर आपण इनर क्वेरी और सब क्वेरी बघितलं. मग इथे कुठलीही कंडिशन आपण मॅच करू शकतो. सॅलरी इज इक्वल टू, एज इज इक्वल टू, किंवा समथिंग समथिंग जे पण आहे. तो पार्ट. मग ऑर्डरिंग बाय असेंडिंग और डिसेंडिंग, ते डिपेंडिंग ऑन थिंग्स, हे सगळे जे झाले आपण ऑर्डर बाय डिसेंडिंग केल्यामुळे झाले, म्हणून आपण सगळ्यांना मॅक्स 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 वाले भेटले. पण तुम्हाला कोणी विचारलं की सगळ्यात लोएस्ट सॅलरी ज्याला आहे त्या एम्प्लॉय मला पाहिजे, मग तेव्हा तुम्ही कसं करणार आहे? याला फक्त डिसेंडिंगच्या असेंडिंग. ठिकाणी असेंडिंग करून द्या, बाकी कुठेच काहीच करायची गरज नाही. ठीक आहे. दॅट्स ऑल. तेवढंच पाठ. हे बघा, आता मी इथे फक्त काय करतो, असेंडिंग करतो, ASC, एका मिनिटासाठी, किंवा मी सेम गोष्टी ठेवतो आणि इथे असेंडिंगच्या ठिकाणी काय करू आपण, डिसेंडिंगच्या ठिकाणी असेंडिंग करून घेऊ. इथे आलो, फक्त मला इथे ASC करावं लागेल. ASC कॉपी करायला दिस 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 दिस, हे बघ, सिलेक्ट करायला इथून आले, लोवेस्ट पासून 4 जण. बस, सगळ्यात कमी सॅलरी वाला कोण आहे तर निकिता आणि 24,000. ठीक आहे. तर मॅक्स साठीच नाही तर हे मेन साठी पण आपल्याला हे करता येतं. ठीक आहे. ओके फाईन. सो दिस आर नथिंग बट ऍग्रीगेट फंक्शन्स. ते लक्षात आलं असेल तुमचं ऍग्रीगेट फंक्शन्स.